दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे. निहिल मात्र डेंजर इनकडे वेगाने येताना 2 धावा करतायत परिपूर्ण. अतिशय सुंदर स्टार्ट इथे बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर्सला अलॉंग द कार्पेट खेळला गेला चेंडू. मिस्टर सीत पाटील अष्टपैलू खेळाडू आहे. प्रचंड क्षमता या फलंदाजाकडे आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे मिस्टर अमित पाटील. बॅटल भरपूर मोठं आहे या मॅचचं. दोन्ही मोठे संघ आहेत. पुढचा चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं फिल्डिंग. डीप गली रिझनला निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. स्कोर सेव्ह ऑन 2 रन्स विदाउट लॉस. अप्रतिम बॅटल. दर्जेदार स्पर्धा, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट आपण या ठिकाणी बघतोय. अमोल पाटील स्मृती चषक. गतीला परिवर्तन केलंय. बॅटला स्विंग करतायत. डीप बॅकवर्ड टस्क्युअर लेग लॉंग लेगच्या रिझन मध्ये वन बाउंड चेंडूला फील्ड करण्याचा मानस. तद्वर चेंडू मात्र फील्ड होईल. 2 धावा होत आहेत परिपूर्ण. धावसंख्या 4 वर पोहोचते. 4 धावा स्कोर कार्ड वरती. श्री चाकमाता रावळे संघ यंदाचा हंगाम गाजवणारा संघ ठरलाय. आमचा 2-3 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला या संघानं खूप चांगली उभारी घेतलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ म्हणजेच मथाणे संघ. याही मथाणे संघाची ताकद खूप मोठी आहे आणि दोन्ही मातबर संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात त्यावेळेला क्रीडा रसिकांना एक मोठी पर्वणी असते. वाईड बॉल 180 रुपयानं स्कोर कार्ड पुढे जाईल 5 वरती. जीत पाटील पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं स्विच इट शॉर्ट सिलेक्शन आपला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. परंतु अमित आहेत प्रचंड अनुभवाचे धनी म्हणून अमित पाटीलची वर्णी लागते. ओहो वेट केलं, वॉच केलं, त्याच्यानंतर चेंडूला परफेक्ट टायमिंग करत उडवलं चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझर्व मधनं येतो इथे अपरकट. एक प्रॉपर टायमिंग ऑन दी टॉस खेळला गेला चेंडू आणि हा षटकार आहे. होते थँक यू. सुंदर शॉट सिलेक्शन. जीत पाटील चांगल्या फॉर्म मध्ये येण्याचे संकेत आहेत. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग. काही वेळेला पॉइंटला खेळतायत तिथे मात्र निहिल किनी सांगतायत रिक्स इथे घेणं जमणार नाहीये. तेव्हा स्कोर कार्ड वरती 11 चेंडू झालेले आहेत ते 5. 1 to go शेवटचा चेंडू आहे. नॉनसाईड गेन कडनं निहिल किनी सध्याचा हंगाम गाजवणार असा फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते तो नॉनसाईड गेन कडे आहे. आणखी एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. षटक संपलंय. पाहुण्यांचं करूया आपण या ठिकाणी आदरातिथ्य यथोचित शुभ सन्मान. पिच क्युरेटर आमचे मिस्टर सुजल घरत असतील. आम्ही विनंती करतोय सूर्यकांत किणी साहेबांचं सुजल घरत यांच्या शुभ हस्ते आपण करूया वेलकम. सर आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. सूर्यकांत किणी साहेब आपल्या जीवनातील अनमोल असे क्षण अमोल स्मृती चषक 2025 साठी देताना स्थानपूर्ण होऊन या मॅचचा मनमुराद आनंद ते घेत आहेत. दबाई स्कोर कार्ड वरती 11 पहिलं षटक संपलेलं आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण यश चौधरी यांना बघतोय. यश चौधरी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. समोर निहिल किनी आहे. बॅटल रंगणार आहे. दोघेही इनफॉर्म आहेत. चांगल्या रिदम मध्ये खेळ सातत्याने साकारतायत आणि युवा टॅलेंट यांच्यामधलं जे द्वंद्व आहे ते प्रामुख्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येते. दोन्ही खेळाडूंकडे क्लास चांगला आहे. ज्याची गुणवत्ता, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन, ज्याचं शॉट सिलेक्शन, टप्प्यावरती नियंत्रण, ह्याच्या काही गोष्टी आहेत. ज्या गोष्टीमध्ये ज्याला महारत असेल तो मात्र दुसऱ्यावरती वर्चस्व प्रस्थापित करेल. बॅटल भरपूर मोठं आहे. चला गेम स्टार्ट करा. मथाणे संघ जास्त वेळ घेऊ नका. 11 विदाउट लॉस आपण बघतायत. निहिल किनीकडनं भरपूर अपेक्षा आहेत. हरीश्वर किनी यांचे सुपुत्र सर्वांना ज्ञात आहेत आणि ते मात्र स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करतात. लॉंग ऑनला एक धाव मिळेल. तो संख्या 1-12 वरती पोहोचते. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता जीत ज्याच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितलाय
अजितजी, मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचतोय. सामना रंगत दरवण्यात काही शंका नाही आहे. व्यासपीठावरती आदरणीय सूर्यकांत खिडी साहेबांचं शुभागमन झालं. सर, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेच्या अतिशय सुंदर अशा आयोजनाकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि मनापासून धन्यवाद. आदरणीय सूर्यकांत खिडी साहेब, आपलं या ठिकाणी धन्यवाद. तसं पोचते 13 वरती परफेक्ट ब्लॉक बॉल बघायला मिळाला आणि त्याचं प्रत्युत्तर सुद्धा तेवढ्याच ताकदीने दिले जीतनं. हे सांगते की ऑन मेरिट खेळतायत मिस्टर जीत पाटील आणि ते क्रिकेट खेळासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. शेखर, जेव्हा तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशनने खेळत असता त्यावेळेला कठीण असतं प्रतिस्पर्ध्यांना तुमच्यावरती वर्चस्व गाजवणं आणि तेच घडले. परफेक्ट यॉर्कर बॉलला चांगलं एक प्रत्युत्तर. 13 धावा स्कोर कार्डवरती. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. निहिल ऑन स्ट्राईक आपण बघतायत आणि यावेळेला पोलचा फटका थोडासा मिस टाइम आहे, परंतु लक फॅक्टर आहे का तर नाही. आणि दीपेश त्या ठिकाणी कव्हर्स करताना डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये निहिलचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि एक मोठा विकेट मथाणे संघाला मिळतोय. खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. सनिवमान हार्दिक घरत थोडीशी घाई करताना दिसणं गरजेचं आहे. पूल करण्याचा प्रयत्न, शॉटम पूल आणि तिथे मात्र दीपेश चौधरीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. मोठा झटका या ठिकाणी लागतोय निहिलच्या रूपानं. हार्दिक घरत इन होताना पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू देत आहेत यश चौधरी. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 13. हार्दिक दाखल झालाय जीत पाटीलच्या समवेत. थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय, थोडंसं मोमेंटम इथे मात्र आपण बघतायत गोलंदाज यशनं मथाणे संघाच्या बाजूने फिरवलेलं आहे. परंतु आणखीन एक दर्जेदार खेळाडू विस्फोटक फलंदाज म्हणून हार्दिक घरत यांची वर्णी लागते श्री चाकमाता रावळे संघाच्या स्क्वॉडमध्ये आणि तो फलंदाज आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फील्डकडे विवरचना जर आपण बघितली, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघतायत. एक जवळजवळ मिड विकेटच्या थोडासा वायडिश ठेवला गेला आणि दुसरा डीप काऊ कॉर्नरमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघतोय आणि एक एक्स्ट्रा कव्हर्सला आहे. पुढचा चेंडू भन्नाट वेग आहे, परंतु थोडासा दिशाहीन चेंडू आहे. वाईटच्या रूपानं धावसंख्या 1 ने वाढेल आणि 14 वरती पोहोचली आहे. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना यश दिसत आहे. थोडासा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये औषधमच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये ऑफसाईडला आपण बघताय. सिली पॉइंट लावला गेलाय. शॉट गली आहे, शॉट थर्डमॅन आहे. यावेळेला थोडंसं स्लाइस केलं गेलंय हळवारपणे. थोडासा हलकासा लेटकट जसा चेंडू खेळला गेला आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावा येत आहेत जमेची बाजू श्री चाकमाता रावळे संघासाठी. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू. 18 धावा स्कोर कार्ड वरती चौकार आलाय हार्दिक घरतच्या बॅटमधनं. चेंडू क्रमांक 5 घेऊन तयार होताना यश. यावेळेला थोडासा बॅट आणि पॅड मध्ये होता. रिस्की रन्स आपल्याला बघायला मिळते. सिंगल परिपूर्ण झाले. जीत पाटील वेगानं जातात नॉन सायकिन कडे. तद्वर दुसऱ्या धावेचा अटीम होतं यशस्वी आणि धावसंख्या 2 ने थोडीशी पुढे जाताना आपण बघताय 2-0. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. तून मॅच बॅलन्स मध्ये बघायला मिळत आहे. कुठलाही संघ कुठल्यावरती वर्चस्व आपलं प्रस्थापित करत नाहीये. 11 चेंडू 20 धावा, एक चांगली स्टार्ट आहे आणि तितकीशी जमेची बाजू आहे मथाणे संघाची की स्कोरला थोडासा अंकुश ठेवलाय त्याने. हार्दिक षटकातील शेवटच्या चेंडूवरती स्वेचिट करण्याचा प्रयत्न करताय. षटक संपले प्रशांतजी. 10च्या सरासरीने 20 धावा येत आहेत. निहिल बाद झालेला आहे. इथून कशा पद्धतीचा इंटेंट असेल, काय असेल स्ट्रॅटजी श्री जागमाता रावळे संघाची आणि काय असेल स्ट्रॅटजी इथून मात्र उज्ज्वल संघ मथाणे संघाची. 10 मिनिटाची वेळ देखील समाप्त झालेली आहे, त्यामुळे त्या तिथे तुमचं लक्ष असलं पाहिजे. उर्वरित 2 षटकाकरता 10 मिनिटं शिल्लक. कोण नडल तू
तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर अशी दोस्ती आपली भावा अशी दोस्ती आपली भावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा वेलकम बैक, सभी का स्वागत है अमोल पाटिल स्मृति चषक 2025 के अद्भुत कहानी आप देख रहे हैं पाटिल नेटवर्क पर। जो दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए सभी का स्वागत। और फिलहाल दीपेश का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। बल्लेबाज जीत बहुत ही इंपॉर्टेंट पारी के अंदर है हार्दिक के साथ। नील का विकेट खोने के बाद दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। दीपेश अपने बोरिंग मां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। बैकवर्ड चले गए और खूबसूरती के साथ बॉडी को रोल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेल दिया। लाजवाब स्ट्रोक, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर सिक्सर, चौका है सॉरी। कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा भाई, आपने ये शॉट क्यों खेला? और दीपेश ने विकेट लिया। बल्लेबाज जीत बैक टू द पेबल। झाले छान गाणी तो वाजवतोय। फिलहाल स्कोर की बात करें तो रन संख्या 24, 24 रन 2 विकेट के नुकसान पर जाकमाता रावले और मथानी के बीच एक जबरदस्त मुकाबला। फ्रेंड्स को बताते हुए अपील स्मृति एडवन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, अनुरोध करना चाहूंगा, अगले मुकाबले के लिए आपको तैयार रहना है। नए बैटर आ रहे हैं साहिल, नंबर 4 पर बल्लेबाजी करेंगे। शिखर एडवन में 28 टीमें खेलती हैं, जिसमें से 2 टीमें खेल चुकी हैं। आज तीसरी टीम खेलने वाली है अपील स्मृति एडवन, चौथा मुकाबला। दातुरे आपको भी तैयार रहना है। दीपेश विश्वास चौखा में गेंद है, इस बार पॉइंट पर खिलाड़ी है, भागकर वो गेंद को रोकना चाहिए। कवर पॉइंट पर खिलाड़ी बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग कर रहे हैं। 2 रन मिलेंगे। मिस टाइम स्ट्रोक था बैटर का। 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 26 प्लस ऑफ 2 विकेट। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 आज दूसरे दिन की कहानी, सुपर से ऊपर वाला मैच। टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और सीधी गेंद चली गई। ओ नो स्ट्राइक रेट पर बल्लेबाज रन लेना चाहते थे, रन आउट का अवसर और बहुत ही बेहतरीन फील्डिंग, शानदार थ्रो मिड ऑफ से सीधा नो स्ट्राइक रेट की तरफ, फायदा मिला। तीसरे विकेट का पतन। पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं। इस मुकाबले में मथाने की टीम कमबैक करते हुए स्कोर फिलहाल रन संख्या 26 रन 3 विकेट के नुकसान पर। जीत 15 रन बनाए। स्टार्ट अच्छा मिला था उनको, तो उनको बहुत बढ़िया बल्लेबाजी करने का मौका था, लेकिन एक खराब शॉट खेल के वो डगआउट की तरफ चले गए। हार्दिक एक और बल्लेबाज नील एक है, हार्दिक 6 हैं, तो ये 3 बल्लेबाज टॉप ऑर्डर कोलैप्स। रिवर्सिव खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। रचनात्मक खेलना चाहते, रैम शॉट खेलने का प्रयास, कामयाबी नहीं मिल रही है। दीपेश को कमबैक करने का मौका मिला। पहली गेंद पर चौका आया था, उसके बाद में इन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से कमबैक किया है। कमबैक इज बेटर देन सेटबैक। आशीष नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ऑफसेट पर फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, उसके साथ पॉइंट स्ट्रक अवर। हेलिकॉप्टर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर,
तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात षटकार. किरिस्का सुनेगा गाना किरिस्का सुनो किरिस्का किरिस्का सुनेगा दिल ना दिया दिल ना दिया गेंद को खेल दिया था काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक. महेंद्र सिंह धोनी हेलीकॉप्टर शॉट खेलते हुए आपने इनको देखा था. भारतीय टीम के विकेट कीपर और कप्तान जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की और उनको सारे खिलाड़ी कॉपी करते हुए. साहिल 8 पर पहुंच चुके हैं इस सिक्सर के साथ. आशीष को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर नाउ स्कोर 32 प्लस 3 विकेट्स. उन सर पर खेलना चाहते थे, डीप इन द क्रीज जाके खेलना चाह रहे. टेनिस क्रिकेट में इस तरह से बल्लेबाजी होते, ज्यादा फ्रंट पर बल्लेबाज नहीं करते. डीप इन द क्रीज जाते हैं या शफल होते हैं और ऑन सर पर खेलने का प्रयास हो जाता है. इस बार यश को ओवर टेलीग्राम मिल गया. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया और सर पर फ्लैंक पॉइंट स्ट्रक ओवर और मिड ऑफ. बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झुमा. बल्ले का बाहरी किनारा. आशीष बैक टू द पेबल इन बेस हारा और चौथे विकेट का पतन. गॉन. पुढच्याही महिन्याची तारखेला 12 कुठं गयो पुरी तुला मिळाया. थँक्यू रिझम. एक लक्षात घ्या, फक्त जे टायमिंग आहे ना ते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी नाही आहे, टायमिंग बॅट्समनसाठी पण आहे. म्हणजे बॅट्समनने तयार राहा. विशेष करून जेव्हा बॅट्समन आउट होतोय आणि जे 38 सर्कल आहे ते पार करण्यापूर्वी तुम्ही तिथे गेला पाहिजे. महत्त्वाचं आहे. वेळ देखील अतिशय महत्त्वाची दोन्ही संघांसाठी आहे. न्यू बैटर नयन नंबर 6 पर 4 विकेट के नुकसान पर स्कोर है 32 रन. गेंदबाजी कर यश, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, असरदार गेंदबाजी रही है अभी तक इनकी. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन. पहला मैच सुपर से ऊपर हुआ था. दांडाखड़ी बनाम जय महाराष्ट्र चिकलपाड़ा. जलसार और विट्ठलवाड़ी ने डोमिनेट किया. बहुत शानदार प्रदर्शन इनका रहा. ऑनसर पर खेलना तो चाह रहे थे, टप्पा खाते बिल्कुल थोड़ी सी गेंद हरकत कर रहे. विकेट कीपर की तरफ चले गई और विकेट के पीछे अमित है. आज इनके ऊपर भी कैमरा है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. स्कोर की बात करें तो स्कोर 32 पर रुका हुआ. चौथा ओवर प्रगति पर है. 3 गेंदों का खेल हुआ है और 3 गेंदों में अभी तक कोई रन नहीं है. 1 विकेट लिया है, शिकार किया यश ने. और एक तरफ बल्लेबाज साहिल नॉ स्ट्राइकर एंड पर हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा. मिस्टर इस्ता से स्कोर पर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 33 रन 4 विकेट के नुकसान पर. फ्रेंड्स को बताते हुए अपिल स्फूर्ति एडवन आपको तैयार रहना अगले मुकाबले के लिए. दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं. साहिल ने छक्का जड़ा लेकिन वो नॉ स्ट्राइकर एंड की तरफ है. 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. आज जीत के लिए बेहतरीन स्टार्ट मिला था. नयन हवा में गेंद को खेल दिया. गेंद जाएगी बॉल लाइन के बाहर. 4 रन, चौका. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल इस वक्त. बढ़िया खेल मैदान के अंदर. स्कोर 37 फॉर 4. अनमोल पाटिल हमारे लिए बिल्कुल वो अनमोल थे. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल. जीते अनमोल, दिल के दरवाजे खोल. स्कोर कुल मिलाकर 37 फॉर 4. ये भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई लेकिन पीछे खिलाड़ी फ्लैग पर या खतरा भी हो सकता है. डायरेक्ट हिट करने की कोशिश जरूर की गई. और क्या दूसरे के लिए वापस आएंगे? नहीं आएंगे. इसकी मैं वजह आपको बताना चाहूंगा. साहिल फॉर्म में है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास करेंगे क्योंकि इस ओवर में ज्यादा रन नहीं आए. खुलकर खेलने का मौका नहीं दिया गेंदबाज यश ने. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. चौथा ओवर प्रगती पर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं
आदरणीय सुधीर विष्णू वाकणी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत आणि एकदा मी सगळ्यांना विनंती करेन त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा गजर करा. 2000 रुपयाची आर्थिक मदत आपण केलेली आहे. धन्यवाद सर. विकास किणी विरातन खुर्दचे सुपुत्र आहेत. हेलिकॉप्टर खेळलाय परंतु बघूया काय घडतंय. चेंडू सीमापार जाणार का. विकास किणी विरातन खुर्द 2000 रुपये. सूर्यकांत किणी तिघरी गावचे सुपुत्र आहेत. 1000 रुपयाची आर्थिक मदत आपण केले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. 4 ओवर का खेल और 4 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 39 रन 4 विकेट के नुकसान पर. फ्रेंड्स ग्रुप बताते हुए अपील स्मृति एडवन कुंदन आपका समय हो गया. आइए डीजे मास्टर के साथ जुड़ते हैं. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 39 अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल. मिस्टर साहिल आणि समोरी साहिल आपल्याला बघायला मिळतो. इथून श्री छागमाता रावळे संघाचा गेम प्लॅनिंग कमीत कमीत 20 रन्स. टार्गेट 39 झालेलं आहे आणि मथाणे संघाचा गेम प्लॅनिंग असेल जशी मॅच झालेली आहे तिथून मात्र श्री छागमाता रावळे संघाच्या कुठल्याही फलंदाजाला हात खोलून द्यायचे नाहीत. हा गेम प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळतोय. साहिल आलेले आहे. साहिलकडे एक मोठी जिम्मेदारी आहे. दोन्ही साहिलकडे एका बाजूने श्री चाकमाता रावळे संघाचा आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतायत मथाणे संघाचा साहिल एकमेकाच्या समोर आहेत. महत्वाच्या क्षणी डेथ ओव्हरला झाला 60. पहिला चेंडू आणि ते मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सरळ. आपण बघतायत पॉइंट मधनं सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. इथे मोमेंटम थोडंसं साहिलकडे शिफ्ट झालंय. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और एक बार रचनात्मक तरीके से गेंद को खेला गया था. लाजवाब स्ट्रोक. विक्ट्रीज प्राइसलेस ओपन द डोर्स ऑफ हार्ट. जीत के है अनमोल. जीत है अनमोल और दिल के दरवाजे दिल खोलकर बल्लेबाजी साहिल द्वारा. बहुत ही शानदार प्रदर्शन. एक सिक्सर एक चौका. स्कोर की बात करें तो रन संख्या 43 for 4. साहिल दीपिन तकरे जाके खेलना चाह रहे थे. अब ये गेंद ना बिल्कुल गेंदबाज की है. साहिल की है. साहिल टू साहिल ये मुकाबला है. डायमंड का डायमंड. लोहा लोहे को काटता है. आखिरी ओवर है. मजा आ रहा है दर्शकों को. 43 स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. ओव्हर नंबर 5. साहिल से अपेक्षा है. साहिल से उम्मीदें है. दोनों साहिल है. पुढचा चेंडू इथे आपण बघतायत वाईड बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पोहोचलंय ते म्हणजेच 44. 4 चेंडूवरती या मॅचची दिशा क्लिअर होणार आहे. कुठल्या दिशेने मॅच जाते. इथून 2-3 मोठे शॉट श्री चाकमाता रावळे संघाच्या गोलंदाजाचं मनोबल वाढवतील. जी हाँ बहुत इंपॉर्टेंट है. राइट अप लेफ्ट अप राउंड विकेट गेंदबाजी और रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे. फंस गए. क्या छूटा है. वेदांत भाई वहां मौजूद है और रनआउट का मौका. बल्लेबाज साहिल अपने पास स्ट्राइक रखेंगे. 1 रन. एक कैच छूटा है और दूसरी तरफ टीवी एम्पर भी बिजी होने वाले हैं. ये बीमर. बॉल ना अजीत इवेंटफुल है. सब कुछ हुआ. सारे इशारे. कैच छूटा और एक बार फिर बीमर के लिए इशारा किया गया. एक रनआउट भी हुआ है. बहुत सारी चीजें इस एक गेंद पे. बघूया उच्च न्यायालयामध्ये चेंडू गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मुकेश बघूया काय घडलंय एक्झॅक्ट तिथे. अमोल पाटिल स्फूर्ति चषक 2025 में कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और अब देखते हैं कि ये बीमर गेंद है या नहीं. टीवी अंपायर आशुतोष व्यापारी हमारे साथ जुड़े हुए हैं और फिलहाल निर्णायक ओवर आखिरी ओवर है. आने वाला मैच इट्स अ बीमर. नो बॉल आणि धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या पोहोचलंय 46. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. ही मात्र
मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे या मॅच मध्ये परतण्यासाठी. साहिल कडे एक संधी चालून आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. जी हाँ, इम्पोर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए. साहिल वर्सेस साहिल ये बैटल आप देख रहे हैं. अच्छी कॉन्टेस्ट. स्कोर की बात करें तो रन संख्या 46 for 5. 46 रन 5 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी कर रहे साहिल. फ्रीट वाली बॉल पॉइंट पर खिलाड़ी है. एक रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में एक बार फिर मन बना लिया है तो दूसरा रन तो आपको नहीं मिलेगा. रन आउट का विकेट. मुकेश को जाना पड़ेगा मैदान के बाहर और फिलहाल छठे विकेट का पतन. 47 छठा विकेट इस समय. बैक टू द डगआउट. नए बैट्समैन चाहेंगे मिस्टर हिमेश. 47 हो चुके. 3 गेंदे आनी शेष है. काफी बढ़िया गेंदबाजी साहिल के द्वारा. थोडंसं वॉर्मअप करत जा हिमेश. 47 स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. मुकेश आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करताय. त्यांना माहिती आहे साहिलकडे स्ट्राईक ठेवणं मोठं गरजेचं आहे. फ्रेंड्स ग्रुप दातेवरे अपील स्फूर्ती एडवर किमान 7 ते 8 वेळा तुमची अनाउन्समेंट झालेली आहे. टॉस करता यायचे. फ्रेंड्स ग्रुप दातेवरे अपील स्फूर्ती एडवन फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत. टी शर्ट घेऊन जायचे. सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याची आवश्यकता नाही आहे. दातेवरे अपील स्फूर्ती एडवन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचं कारण आता शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढचा चेंडू आणि इथे सरळ पोल केलाय. फेकतायत. डीप बॅकवर्ड टॉस. कोलिकच्या डोक्यावरून आलाय. उत्तुंग बिग ब्लास्ट षटकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. साहिल फॉर्म मध्ये तो. एका बाजूने जमेची बाजू आहे. एका ठिकाणी चिंता वाढते. एका बाजूने सेलिब्रेशन आहे. 2 चेंडूवरती काय घडेल. जी हाँ, दोनों तरफ से कमबैक करने का प्रयास तो हो जाएगा और अजीत बल्लेबाज अपनी तरफ से बेहतर करेगा. गेंदबाज अपनी तरफ से बेहतर करेगा. लेकिन ये बैटल है. कमाल का मैच है. अपील स्फूर्ति एडवन बनाम फ्रेंड्स ग्रुप दातेवरे. अगला मुकाबला साहिल. हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे कि अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. रन लेना चाह रहे हैं. क्या यहाँ खतरा होगा देखने वाली बात है. टीवी अंपायर ये पहली पारी अजीत आप देख रहे हैं और टीवी अंपायर बार बार बिजी होते हुए. अब देखा जाएगा स्ट्राइकर एंड की तरफ क्या बल्लेबाज आउट या नॉट आउट. थोड़ा इंतजार कीजिए. थोड़ा इंतजार कीजिए. 54 वरती आणखीन एक धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य असेल. कुठला फलंदाज बाद. मात्र बाद तर झालाय नक्कीच. अंतिम चेंडू भरपूर महत्वाचा आहे. साई जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर 54 है. फ्रेंड्स ग्रुप दातेवरे अपील स्फूर्ती एडवन टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आउट. बॅट्समन आउट. बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान के बाहर. नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे और स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आउट है. एडवन टीम कॅप्टन. एडवन टीम संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. अपील स्फूर्ती एडवन कारण फ्रेंड्स ग्रुप दातेवरे संघाचा संघनायक उपस्थित है. एडवन टीम कॅप्टन साई नंबर 9 पर बल्लेबाजी करने के लिए आया हुआ. 7 विकेट आपने खो दिए. जाक मता रावले इस बार बल्लेबाजी करते हैं. मतानी की तरफ से बहुत अच्छा कमबैक. स्कोर फिलहाल 54 रन स्कोरबोर्ड पर है. साहिल की बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में. डीप इन द क्रीज जाके गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद को फाइन लेग पर फील्ड किया गया. 1 रन का इजाफा. अब जाकर स्कोर की बात करें तो 5 ओवर का खेल. 5 ओवर के बाद 55 जीतने के लिए 56 रनों की जरूरत है. अजीत जी हमारे साथ जुड़ेंगे टॉस बॉक्स में. फ्रेंड्स ग्रुप दातेवरे बनाम अपील स्फूर्ति एडवन टीम के बीच ये बहुत बड़ा मुकाबला है और ये कहाणी इंटरेस्टिंग. मी सुधीर विष्णू मखणी साहेबांना विनंती करेन. आता 2000 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय सुधीर खिणी साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्याचबरोबर एडवन संघाचा कॅप्टन आणि फ्रेंड्स ग्रुप दातेवरे संघाचा संघनायक आपण देखील टॉस करता या.
सुधीरजी केणी साहेब आपण बघितलं तर पश्चिम रेल्वे वेस्टर्न रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. संदीप मगाशी आलेला साईराज, आता सुधीर सर वेस्टर्न रेल्वे चालवतात. सर आपलं स्वागत आहे, वेलकम. दातुरे आणि एडमन टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघ नायक उपस्थित आहेत. महत्त्वाचा सामना असणार आहे. दातुरी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. एडवन संघाचा देखील कॅप्टन. 28 संघ एडवनमध्ये खेळतात, 27-28 संघ. सर कसं वाटतं इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण बघितलं तर अमोलच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. सुधीरजी केणे 2,000 रुपयाची आर्थिक मदत केली. आज आपल्या बरोबर आहेत. अगदी थोडाच वेळ टॉस केला जाईल. तोपर्यंत कुंदन एक गाणं घेऊन या. बॅट्समन चला मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका, कारण शेवटचा सामना देखील 5 षटकांचा होणं गरजेचं आहे. चला बॅट्समन, आघाडीचे फलंदाज. कॅमेरामॅन अनुराग आमच्याबरोबर असतील. टॉस का बॉस अमोल पाटील. अमोल 11 एडमन संघाचा कॅप्टन खुश आहे. सुधीर केणी साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असतं बा. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देत आहे. निर्णय देखील महत्त्वाचा असणार आहे. हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. काय निर्णय घेणार आहात? गोलंदाजी. गोलंदाजीच घेण्याचं कारण काय? गोलंदाजी आहेत. त्याला कारण माहिती नाही, त्याचा प्लॅन ठरलेला नाही आहे. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. टॉस जिंकला तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, पण आता विरोधात तिथे जे आलेलं आहे तर फलंदाजी करू. काल आपण बघितलं इथे या मैदानावरती धावा झाल्यात. आज अटीतटीचा सामना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. किती धावा फायटिंग टोटल असेल? एक 60+ करण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये किती धावा? 30. पॉवर प्लेमध्ये 30. पॉवर प्लेमध्ये किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? 3. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप छान स्पर्धा आहे. छान स्पर्धा. तुम्ही काय सांगाल? चांगली स्पर्धा आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. अमोल बरोबर कधी खेळाय, त्याला पाहिलं कधी खेळताना? खेळलेलं पाहिलंय पण खेळलो नाही कधी. अच्छा, निश्चितच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दातुरे संघ आणि एडवन या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. सिक्का उछला, एडवन के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे तो दातुरी को करनी है बल्लेबाजी. आमच्याबरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत या पालघर जिल्ह्यातील एक मोठं नाव अर्थात अजित पाटील. ओव्हर टू कम बॉक्स. सामन्याला लगेच सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. पंच मैदानावरती या ठिकाणी तयार आहेत. बॅट्समन काय करतात? बॅट्समन चला लवकर, बराच वेळ गेला. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती. अमित, यश. प्रफुल्ल आणि संदीप या स्पर्धेचे मुख्य शिलेदार. आपण या ठिकाणी पाहतोय विठ्ठलवाडी. एक छान मैदान आहे इथे. म्हणजे आपण बघितलं तर आउटफील्ड सुंदर आहे. या मैदानाला जेवढं मेंटेन कराल तेवढं ते अधिक या ठिकाणी खुलेल. विकेट छान बनवलेली आहे. या विकेटवरती गोलंदाजी काल रवींद्रनं 5 विकेट घेतल्या होत्या. 48 धावांची खेळी आज रोहितच्या बॅटमधून आलेली आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या गड्यासाठी मोठी भागीदारी त्याचीही चर्चा झाली. आज सुपर ओव्हर देखील आपण पाहिलेलं आहे. 2 मातबर संघामध्ये दंडाखाडी आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. काय सामना रंगला, काय सामना रंगला. अशा जेव्हा मॅचेस होतात ना तेव्हा खेळायला मजा येते, बघायला मजा येते आणि स्पर्धेची क्वालिटी आणखीन वाढते. आता हा या मॅचची ज्या चर्चा आहे ना संपूर्ण जगभरात होईल. आघाडीचे दोन्ही फलंदाज, बिनीचे फलंदाज अमित आणि यश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. नेहेल. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. कंट्रोल के साथ ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर.
इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4। अमोल के याद में खेले, जीत का जश्न मना ले। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था अमित का, जैसे कि मैंने इससे पहले चर्चा की थी। विकेट कीपर बैट्समैन है, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं और टिट पर टैट जवाबी हमला करना ये जानते हैं। पहली गेंद पर नील के खिलाफ बेहतरीन स्ट्रोक कंट्रोल के साथ मिडन के ऊपर से खेल दिया था। इस बार भी हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा। बदला लिया, नील ने बदला लिया। अमित की पारी समाप्त, पहले विकेट का पतन गॉन। अमोल पाटिल स्फूर्ति चषक 2025, हर गेंद पर वार, हर गेंद पर पलटवार, क्योंकि जीतना है इस बार। अगली बार, अब की बार बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं बैटिंग करने के लिए नंबर 3 पर निहार। क्या वो करेंगे पलटवार? बहुत ही बढ़िया गेंदबाज निहिल द्वारा एक खूबसूरत स्ट्रोक खेला गया था। अमित द्वारा शानदार बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन उसके बाद में बहुत अच्छा कैच मैदान पर लिया गया। अभिनंदन करेंगे सब लोग, क्योंकि हार्दिक ने यह कैच लिया है। मैदान पर खड़े, मैदान दायरे के अंदर खेलो पूरे जान से, बढ़ाओ इस कप की शान, खेलो पूरी जान, बढ़ाओ इस कप की शान। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से अपर कट किया है। गेंद बहुत तेजी के साथ ट्रबल बाउंड्री की तरफ जा रही है। गेंद को रोकने की कोशिश जरूर की गई, क्या कामयाबी मिली वो देखा जाएगा। स्टार्ट तो निहार का बहुत अच्छा है, पहली गेंद पर पलटवार किया था। राकेश जी टीबी अंपायर की तरफ चले गए, तो टीबी अंपायर बिजी हो रहे हैं। अंपायर का क्या फैसला वो भी देखा जाएगा। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। जब आप पॉइंट पर खड़े हैं और गेंद का पीछा कर रहे हैं, दो चीजें थी, पीछे जाके गेंद को रोकना था और बिल्कुल वो काम आपने क्लीन तरीके से किया क्या, वो देखने वाली बात है। साफ सुथरा यहाँ काम आपने किया क्या साफ सुथरी फील्डिंग हुई है वो देखा जाएगा। अमोल पाटिल स्फूर्ति चषक 2025, आने वाला मैच बहुत महत्वपूर्ण होगा। फ्रेंड्स को बताते हुए अपील स्फूर्ति एडमन, करीबी मामला होगा। जिस तरह से फील्डिंग की गई है, एक फ्लैंक पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। इंपॉर्टेंट मुकाबला, दूसरे दिन की कहानी, शानदार मैच इस प्रतियोगिता में। जय भवानी दांडाखड़ी ने कमाल का प्रदर्शन किया, जय महाराष्ट्र चिकल पड़ा और जय भवानी दांडाखड़ी, क्या मुकाबला रहा है। शानदार मैच, सुपर से ऊपर वाला मुकाबला। सुपर ओवर इस प्रतियोगिता का पहला सुपर ओवर है और ये बदलाव है इस सवाल में। हमेशा आपने देखा कि प्रतियोगिता में कंपल्सरी चेस का नियम होता है, लेकिन इस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के लिए बाई भी है। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच, सुपर ओवर देखने का मौका मिलेगा और ये करीबी मामला। अब देखते हैं अंपायर का क्या इशारा होगा। शानदार स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, ये कमाल का चौका है। 4 रन मिलेंगे। अमोल के याद में खेले, जीत का जश्न मना ले। अपर कट किया था, टकाटक बैटिंग मैदान के अंदर निहार द्वारा 4 पर बल्लेबाजी कर स्कोर कुल मिलाकर 8 रन। ओवर की बात करें तो ये पहले ओवर का खेले, पावर प्ले ऑन साइड पर सुंदर स्ट्रोक है, काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ इस गेंद को खेल दिया है। अद्भुत, सुपर से भी ऊपर सिक्सर। जीत है अनमोल, दिल के दरवाजे खोल, ले पंगा कर दंगा। क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज निहार द्वारा।
बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ। इस बार बल्लेबाज इस गेंद को अच्छी तरह से भाप नहीं पाए, कवर ड्राइव लगाना चाहते थे। गेंद चले गए फ्लैग क्लिप की तरफ, 1 रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। रन संख्या फिलहाल 15 पर 1। बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए अमित, 4 रन बना के। यश फिलहाल इस मैदान पे ऊपर खेल रहे हैं स्ट्राइक रेंज पर। निहार 10 पर बल्लेबाजी। आखिरी गेंद शेष दोनों के लिए विशेष। संदीप जी किनी हमारे साथ है, पश्चिम रेलवे वेस्टर्न रेलवे। ओहो हटबड़ाहट, रैम शॉट खेलना चाहते थे, थ्रो अच्छा है लेकिन अंपायर ने नॉट आउट का बाइक का इशारा अंपायर ने किया। ओवर की हुई समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। कल्पेशजी पाटील, आपल्याला विनंती आहे, व्यासपीठावरती वेस्टर्न रेल्वेमध्ये काम करणारे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सुधीरजी विष्णू किणी साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करावा. या स्पर्धेकरता विठ्ठलवाडीचे सुपुत्र सुधीर विष्णू किणी साहेबांनी 2000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. आदरणीय सुधीर विष्णू किणी, वेस्टर्न रेल्वे. संदीप किणी आमच्याबरोबर आहेत. साईराजला देखील आपण पाहिलं. वेस्टर्न रेल्वेमध्ये आपल्या भागातील हे सर्व मित्र खूप चांगले काम करत आहेत. वेस्टर्न रेल्वे सर्वात बिझी असलेली हा बिझी असलेला ट्रॅक आणि गाडी वजनात जाणार. प्रचंड गर्दी. आपण सकाळच्या सत्रामध्ये जाताना आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये येताना चाकरमानी असतात या गाडीमध्ये, रेल्वेमध्ये. सुधीरजी, प्रचंड गर्दी असते आणि तुम्हाला गाडी चालवायची असते. फटका तर दर्जेदार आहे, चांगला अनमोल आहे. अनमोल स्टँडला सलामी देणारा हा अत्यंत दर्जेदार, दमदार, शानदार षटकार. काय फटका खेळलाय. आठवणींच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. अमोल पाटील प्रतिचषक 2025चा थरार डावखोऱ्या फलंदाजाचा हा षटकार आहे. काय फटका खेळा यशनं. 6 वरती घेतो. धावसंख्या धावफलकावरती आहे 22. 22/1. या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मॅच. एडवनचा संघ दाखल झालाय. ऑफसाईडला खेळायचे चेंडू स्ट्राइक कव्हरला क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धाबांचा बेग प्रचंड. 56 धाबांचा पाठलाग आपण करताय. मैदानात सुरू असलेला सामना 2 मातबर संघामध्ये जाकमाता रावले आणि मताने संघाकडनं यश जबरदस्त बॅटिंग करतात. निहारनं देखील आपला तो स्टार्ट केलाय. अमितला स्टार्ट व्हायला होता पण मोठी इनिंग खेळता आलेली आहे. हार्दिकनं सुंदर झेल पकडलाय. रिव्हर्सचा फटका. फलंदाजाने केला जुगाड आणि धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. कडकडीत चौकार. आठवणींच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार. रिव्हर्सचा फटका. रत्नात्मक बॅटिंग करत असताना बॅट्समन यश. स्पेशल इनिंग आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्येचा विचार केला 28 धावा धावफलकावरती. 56 धावांचा पाठलाग करायचा. निम्मा पल्ला तुम्ही गाठलेला आहे. 3 चेंडू या अत्यंत महत्वाच्या षटकात. दुसऱ्या षटकाचा खेळ. षटकार, एक दुहेरीचा टोला आणि त्यानंतर कडकडी चौकार. शानदार बॅटिंग. थोडं जास्त झालं कारण याची गरज नाही. कधी कधी होतं. रिव्हर्सचा फटका आणि आक्रमकता ठासून भरलेली आहे. यश आपण जर बॅटिंग बघितली पहिल्या चेंडूपासून तो असाच खेळतोय. आव्हानात्मक रॅम शॉट. मैदानावरती खेळत असताना मैदानावरती काही असे फटके खेळले ना तर लवकर जे खेळाडू आहेत ते व्हायरल होतात. त्यांचे इंस्टाग्रामला व्हिडिओ बनतात, रील बनतात. 6-2-4-0. मी टेलिफोन नंबर नाही सांगितले आतापर्यंत. या ठिकाणी ज्या धावा आहेत. ऑन साईडला खेळलाय. टायमिंग चांगलं नाहीये. एकच धाव मिळेल. एकेरीला धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 29ला 1. 56 धावांचा पाठलाग करत असताना मैदानावरती मथाणेचा संघ. आणि या षटकात दुसऱ्या षटकात हा शेवटचा चेंडू आहे. फ्रेंड्स ग्रुप दातोरे अपील नासपती एडमन. संदीपला कुठेही बसवा, सगळी जबाबदारी बरोबर पार पाडत असतात. स्कोरर म्हणून बसलेले आहेत.
आणि यापूर्वी पण मी म्हणाले कॉमेंटेटरचा कणा असतो, पाठीचा कणा म्हणून स्कोररकडे बघितलं जातं. यापूर्वी शेखरनं आपण पाहिलं होतं, ते आपले अधिकृत स्कोरर आहेत, परंतु आयोजक या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत. संदीपजी कणे स्कोरिंगचं काम करत असताना छान फटका, कंट्रोल खूप चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळला, एकच धाव मिळेल. धावसंख्या 30 वरती पोहोचले. आणखीन एक धाव, चुकीला माफी नाहीये. महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतो आहे आणि आता चुका होत आहे, सातत्यानं चुका होत आहे. त्याचा फायदा जो आहे तो निश्चितच बॅट्समॅनला मिळणार आहे. शानदार खेळ मैदानावरती मथाणे संघाकडून. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 31. स्वप्नबस सुरुवात झाली मथाणे संघाची. इच्छा मनाची बाई माझी हाऊस पुरवाल का कोणाक वा बोटीन फिरवाल का कोणाक वा बोटीन फिरवाल का. जोडीचे वेळ देखील महत्वाची आहे आणि पहिल्या 2 षटकांसाठी तुमची वेळ 10 मिनिटं घेतली. 10 मिनिटं शिल्लक आहे आणि उर्वरित 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही ही षटकं पूर्ण नाही केले तर तुमचा एक खेळाडू बॉन्डी लाईनवरतून सीमा रेषेवरून सर्कलमध्ये येईल. दीप 16, थँक्यू सो मच. धावसंख्या झाली धावफलकावरती 31. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा थरार. आठवड्यांच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार, चौकार आणि ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. हार्दिक ज्याने एक अप्रतिम झेल टिपला होता अमितचा, तो आता बॉलिंग मार्कवरती असेल. फिलहाल ज़्यादा समय नहीं जाना चाहिए. 1:07 का समय हो गया आणि हा सामना समाप्त झाल्यानंतर प्रिन्स ग्रुप दातिवरे, अपिल स्मृती एडमन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, मैदानावरती यायचं आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे आणि त्याचबरोबर NCC सपाळे आपण देखील रिपोर्टिंग करा. टेंबी खोडाबे संघाचा कॅप्टन आणि NCC सपाळे संघाचा कर्णधार. मॅच चालू ठेवा. तुम्ही 2 षटकं बरोबर पूर्ण केले, त्यानंतर तिसरे षटक सुरू करण्याकरता भरपूर वेळ घेतलाय. वेळ थांबत नाहीत, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. बल्लेबाज की बात करते यश, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. एक सिक्सर एक चौका इनके बल्ले से. बिहार की भी कमाल की बल्लेबाजी आप देख रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा. फ्लैग पर खिलाड़ी है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. अब समीकरण मैं आपको बताऊंगा. जीतने के लिए 56 रनों का टारगेट है. 17 गेंदों में 24 रनों की जरूरत. स्कोर की बात करते रन संख्या 32. 24 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. मथाने प्रारंभिक का बल्लेबाज अमित 4. यश बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा. गेंद चलेगी थर्ड बैट पर और इस गेंद को जब तक खिलाड़ी फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 34. 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और 16 गेंदों का खेल आना बाकी है. NCC सपाले और रॉकी ग्रुप पर टीबी कोडाबे, आपको अगले मुकाबले के लिए तैयार रहना है. DCC दातिवरे और अपिल स्मृति एडमन अगला मुकाबला. और जबरदस्त स्ट्रोक है, शानदार बल्लेबाजी. बल्लेबाज निहार कर रहे पलटवार. गेंद बॉडी के बाद सुपर से ऊपर सिक्सर. ले पंगा कर दंगा. कमाल की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. निहार और यश. स्कोर 40. अब जीतने के लिए फिलहाल यहां से और 16 रनों की जरूरत है. DCC दातिवरे टीम के कप्तान हार्दिक पाटिल. अगला मैच आपको तैयार रहना है क्योंकि समय तो ज्यादा नहीं है हमारे पास. 1:10 का समय हो गया. तालियां बज रही डगआउट में. बेहतरीन प्रदर्शन इस मुकाबले में. आज शुरुआत कमाल की हुई. दांडा खाड़ी और जय महाराष्ट्र सुपर ओवर. बैकफुट जाके गेंद को खेलना चाहते थे पॉइंट की तरफ. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. बल्ले का आधुनिक किनारा. गेंद चलेगी फाइन लेग पर और फील्ड किया जाएगा. इस बार 22 का इशारा. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. शुक्रिया राकेश जी. 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इंपॉर्टेंट मैच है. समीकरण 14 गेंदे और 15 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. दबाव बढ़ता हुआ अब गेंदबाज के ऊपर. गेंदबाजी करे हार्दिक. तीसरा ओवर है.
ओहो हो, बॅट्समन पडलाय, पडतोय पण घडतोय, पण मैदानात एकटाच नडतोय. अप्रतिम फटका, यशच्या बॅटमधनं षटकार. बॉलिंग स्वीप, बेहतरीन टाइमिंग. अब धीरे धीरे इस मुकाबले में मताने की टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. रिवर्स स्वीप, अल्टी पलटी दे घुमा के गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन मिला, मौका जड़ दिया. शानदार चौका, सुपर बैटिंग. तू समझा नहीं, तू समझा नहीं. मुकाबला जीतने के लिए मताने टीम के लिए क्या धुआंधार बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा, और खास करके रैम शॉट, रिवर्स स्वीप कबार के खेले गए दोनों बल्लेबाजों द्वारा. निहार यश, महारत हासिल है, खूबसूरती के साथ बल्लेबाजी. दबाव बनाया जाकमा तरावली के ऊपर. आज गेंदबाजों का मैजिक नहीं चला. 56 रनों का टारगेट, और फिलहाल अब केवल 5 रनों की जरूरत. 51 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर कड़क शॉट, कड़क कड़क, सामना समाप्त. निहार आउटस्टैंडिंग बैटिंग. हस्तांदोलन करायचंय दोन्ही संघांनी. या सामन्यात